संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लसूण सोलायला घेतला, तो राहिला बाजूला आणि बाहेर मग गाड्यावर. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सफरी सरिता चॅनलमध्ये. आता जवळपास वाजलेले आहे 12 आणि उशिरा चालू झालेला आपला व्हिडिओ, कारण सकाळी जरा साफसफाई चालू होती आणि झाडे वगैरे लावायचं काम चालू होतं, त्याच्यामुळे सकाळी काही व्हिडिओला सुरुवात करता आलेली नाही. तर इकडे चाललेला आहे स्वयंपाक आणि आपली पूर्वा दीदी मस्त ज्वारीच्या छोट्या छोट्या भाकरी बनवते आणि दुसऱ्या गॅसवर मी इकडे चिवडा बनवते. आपल्याला मस्त चिवडा बनवायचा आहे आणि भाजी पण झालेली, असं आपलं रुटीन चालू आहे. तुम्हाला दाखवते मी तिने कशा छोट्या छोट्या भाकरी बनवलेल्या आहे. तर हे बघा, पूर्वा दीदी मस्त ज्वारीच्या भाकरी बनवते अशा छोट्या छोट्या, आणि माझा इकडे आपण असा चिवडा बनवायचा आहे आपल्याला. तर त्याची तयारी चालू आहे, ते तळून घेते मी. आणि आपलं हे काल दळून आणलेलं ज्वारीचं पीठ छान एकदम, आणि अशा छोट्या भाकरी एकदम मस्त टिल्लू टिल्लू भाकरी बनवते. ती खाताना खूप छान वाटतं, एकदम पातळ असतात आणि मस्त अशा भाकरी बनवते. तिच्या पप्पांना तर खूप आवडतात तिच्या हातच्या भाकरी. आणि आपला आजचा बेत आहे रस्सा मेथी. मस्त इकडे रस्सा मेथी बनवलेली आहे आणि इकडे मुगाच्या डाळीची खिचडी, काहीसं असं जेवण आहे आपलं. आणि असं काहीसं आपलं चाललेलं आहे आता एक एक. हे बघा, तर छोटे छोटे बनवते ती अशा मस्त एकदम हॉटेलमध्ये मिळतात तशा. आणि इकडे पूर्वा दीदीच्या भाकरी, माझा चिवडा चाललेला आहे. आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया. तर चला, व्हिडिओला सुरुवात तर झालेली. दिवसभरामध्ये काय काय घडेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. हे बघा, असं भरपूर असं रगडून रगडून घेतलं का पीठ, मग एकदम छान भाकर येते आणि लागते पण छान मस्त एकदम. तर चला, आपण आता हा चिवडा तयार झाला तोही दाखवते मी तुम्हाला. झटपट असा चिवडा बनवते, आवडतो मुलांना अधूनमधून खायला. असं इथे आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावर असं लागेल तसं पाणी टाकून टाकून चांगलं मळून घ्यायचं आणि नंतर असं हाताच्या याच्याने चांगलं रगडून घ्यायचं. आणि नंतर मग अशी वरती भाकर टाकून तिला पाणी लावून आणि मग अशी दुसरी साईडने भाजून घ्यायची. आणि नंतर मग तवा बाजूला करून गॅसवर छान भाजून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवता येतात, तिला पण छान जमतात आणि मस्त येतं तिलाही बनवता. आणि आपल्या इकडे हा पोह्यांचा चिवडा चाललेला आहे, दगडी पोहे. हे बघा, असे दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, दगडी पोहे ते तेलामध्ये तळून भरपूर फुलून येतात. ते दिसताना खूप छोटे दिसतात, पण नंतर जेव्हा फुगतात ना तेलामध्ये तर असे एकदम पूर्ण असे फुलून येते. हे बघा, आपण अगोदर शेंगदाणे तळून घेतले तेलामध्ये, त्यावर मग मक्याचे पोहे ना ते पण तळून घेतले. या चिवड्यामध्ये मक्याचे पोहे खूप छान लागतात. आणि नंतर मग पोहे तळून घ्यायचे सर्व आपल्याला. तर हे पोहे तळायला थोडा वेळ लागतो, कारण ते थोडे थोडे टाकत आपल्याला तळावं लागतात ना, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. आणि मग त्यावर नंतर मग आपले जे मसाले वगैरे आहेत, मी आता काही चिवडा मसाला वगैरे नाही आणलेला, कारण ऑफ सीझन आहे आता, काही दिवाळी वगैरे नाही, त्याच्यामुळे मग आपले जे रेग्युलर मसाले ते टाकून धना पावडर, आमचूर पावडर आणि थोडीशी साखर आणि आपलं काळं मीठ असतं त्याची पावडर बनवून असं सर्व टाकून आणि असं छान असा चिवडा बनवणार आहे. आणि तयार झाल्यावर तोही दाखवते. इकडे पूर्वा दीदीची भाकर आहे रेडी झालेली. आता ती तवा बाजूला करून आणि गॅसवर भाजून घेईल ती भाकर. तवा बाजूला केला तिने आणि आता गॅसवर भाकर ठेवून आणि अशी कडाकडा पकडायची आणि आपली जी उन्हातली असते त्याच्याने एक साईडने असं पकडून ठेवायचं. आणि कुठून वाफ निघते ते लक्ष द्यायचं, म्हणजे ते हातावर वाफ यायला नको, त्याचा खूप मोठा फोड येतो आणि खूप दुखतो. तर तेवढी काळजी घ्यायची. मी ते तिला तसं सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे ती बरोबर हात ॲडजस्ट करते बघा. आणि बघा, छान अशी आपली भाकर किती छान फुगली, छोटीशी मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकर. अधूनमधून ज्वारीची भाकर, कधी आपली बाजरीची भाकर, असे वेगवेगळे आणि गहू जे असेल ते सर्वच आपल्या पोटात गेलं पाहिजे, कारण प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, तर ते आपल्या पोटात गेले पाहिजे, म्हणजे ते पौष्टिक होतं. हे बघा, मस्त अशी भाकर आता रेडी झालेली पूर्वा दीदीची. आता ती लगेच परत तवा ठेवून दुसरी भाकर बनवून किती छान छान भाकरी तयार करते. अशी छोट्या छोट्या भाकरी राहतात, त्याच्यामुळे थोडे एखादी दोन जास्त करावं लागते, कारण खूपच पातळ राहतात तिच्या भाकरी ना, तर मग ते एकदम पोळीसारखं असतात, तर मग एखादी दोन भाकर जास्त लागते. आपली कशी थोडीशी मोठी असते, थोडी जाडसर असते, तर मग कमी भाकरींमध्ये होऊन जाते. बघा, मस्त थापायला पण तिला छान जमतं. हे बघा, कशी गोल 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 गरगरीत आता ती अशी भाकर तयार करून घेईल. तर चला, आता जास्त वेळ न घालवता आता चिवडा वगैरे तयार करून घेते, कारण प्रतीक आणि त्याचे पप्पा येतील आता थोडा वेळात, मग सोबत सर्व जेवण करू. 1 वाजेला येतात ते. तर चला, आता पटकन आवरून घेतो. आज जराशी धावपळच होती, त्याच्यामुळे व्हिडिओ उशिराच सुरू झालेला आहे.
आपली ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी रेडी आहे आणि आता चिवडा पण चालू आहे ना आपला. प्रतीक दादा पण आलाय स्कूलमधनं, त्याचे पप्पा घेऊन आलेले त्याला. आणि काय आणलेलं आहे अजून पिशवीमध्ये? आता आणा आहे ना, आणा लागलाय मागे का. आज वातावरण छान आहे बाहेर, हे बघा उघड आहे आज, पाऊस वगैरे काही नाही. भरपूर कपडे धुतलेले आणि इकडे जास्वंदीचं झाड लावलेलं आहे पूर्वानी सकाळी, तर तेही दाखवेन मी तुम्हाला नंतर निवांत. तर चला आता जेवणाची वेळ झालेली आहे, आपले सर्व घरातले कामं आवरले. पेपरवर नजर मारायची बाकी, आज काय वेळ मिळालेला नाही त्याच्यामुळे पेपर आपली वाट बघतोय. हे बघा आता नंतर दुपारच्या वेळेतच वाचल. तर आज आहे शुक्रवार 18 जुलै 2025. दिव्य मराठी आणि सुविचार पण आलेला आहे. आपले विचार एक अदृश्य चुंबक आहे, ते नेहमीच समान गोष्टींनाच आकर्षित करते. तर बघूया आपण आता निवांत बघू पेपर, आता वेळ नाही आपल्याला. एक वृक्ष एक जीवन. हे बघा अशा छोट्या छोट्याच भाकरी जमता असं काही नाही, मोठी पण भाकर जमते पूर्वा दिदीला. हे बघा मोठी भाकर बनवली तिने, पण ते छोट्या दिसताना छान दिसताना मग त्याच्यामुळे ती छोट्या छोट्या बनवते. आणि आपल्या इकडे चिवडा जवळपास तयार होत आलेला आहे आपल्याला. आता फक्त आता मिक्स करायचं आहे, फोडणी टाकली त्याच्यावर, मिक्स करून घेते आता पटकन. तर हे बघा आपला दगडी पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे, झटपट असा, फार काही वेळ पण नाही लागलेला आणि थोडा बनवलेला आहे थोड्या प्रमाणामध्ये, कारण ह्या दिवसामध्ये असं पटकन अशी कुरकुरीत गोष्ट नरम पडते, मग ती खाताना एवढं खास लागत नाही. तर मग अशी थोडा थोडा बनवला म्हणजे मग वेगवेगळं बनवत राहिलं आणि असं ताजं ताजं बनवलं का मग आवडीने खातात मुलं. त्याच्यामध्ये जास्त शेंगदाणे आणि हे मक्याचे पोहेच टाकावं लागतं, कारण दोघांना ते खूप आवडतात. तर हे बघा थोडं थंड झाल्यानंतर असं डब्यात स्टोर करून ठेवलेलं आहे. आता जेवताना खायचं असेल तर खातील, हे तर मग आहेच डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. एखाद दिवशी डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवेन मी त्याची संपूर्ण, कशा प्रमाणात कुठलं साहित्य काय घ्यायचं त्यानुसार. तर हे बघा छोट्याशा डब्यामध्ये स्टोर करून ठेवलेला आहे आपला चिवडा. जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. पण आता लसूण सोलून घेऊ संध्याकाळच्या जेवणामध्ये. आता अजून काही ठरलेलं नाही काय बनवायचं आहे, तर भाजीला लसूण तर लागतोच. आपण आता बसल्या बसल्या एकदा लसूण सोलून घेऊ. लसूण सोलत होती पण आता बाहेर काहीतरी आवाज येतोय, बहुतेक काहीतरी आलेलं आहे विकायला, तर बघू आपण जाऊन. बहुतेक काहीतरी विकायला आलेलं आहे, आपण आता जाऊन बघूया काय आहे काय नाही. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लसूण सोलायला घेतला, तो राहिला बाजूला. आणि बाहेर मग गाड्यावर प्लॅस्टिकच्या वस्तू आलेल्या आहेत, प्लॅस्टिक काय स्टीलच्या, तर ते बाजूला राहिलं. आणि आता निघालं आहे फिरायला. आज जराशे कामांचे असं वेगळंच होतं आहे, काही करायला गेलं का ते उलटं वेगळंच होतं आहे. तर आता आलं आहे फिरायला इकडे. संध्याकाळच्या वेळेला थोडंसं मोकळ्या वातावरणात जायचं, तर मग कुठे जायचं तर तुम्ही तर गार्डन. एवढे काही लहान मुलं नाही माझे, पण मग इकडे कसं वातावरण पण छान आहे, सर्वीकडे हिरवे हिरवे झाडं आहे, मोकळ्या हवेमध्ये जरा फिरणंही होतं आणि थोडंफार मुलांचं खेळणंही होतं. तर आम्ही आता गार्डनमध्ये आलेलो आहे आणि गार्डनमध्ये अजून मुलं आलेली नाही, शांतता आहे. तर चला आपण इथे थोडाफार बघू, व्यायाम करू. शांतता आहे गार्डनमध्ये, तर थोडा वेळ झोका बसून घेऊ आपण. हे बघा मस्त झोका आहे आणि शांतता खूप आहे गार्डनमध्ये, तर एकदम छान वाटतं, एकदम मनाला प्रसन्न आणि एकदम शांत शांत वाटतं. आणि मुलं तिकडे खेळतात आहे. आमचं छोटंसं बाळपा सरकुंडी खेळतंय. हळूवर का सवय नाही राहिलेली, पाय ती कशी येऊ राहिली. आणि इकडे दादा एकटाच व्यायाम करतोय, याचे पाय पा घेतील आमला मे. बापरे बापरे, अरे हळू बाबा. अशी पोरांची मस्तीच आहे. ते 2 लहान मुलं नाही आले ना आज, टमाटम टमटम करतात ते. हात राहू दे बर का. लागते का पायाला. खेळते बऱ्याच दिवसांनी येणे तू त्याच्यामुळे. हा बघा. अरे 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 काय रील आहे का रे ही.
काहीतरी चालू आहे, कालपासून काहीतरी चालू आहे त्यांचं, रीलच्या स्टेप इथे. तू असं प्लेन बस ना, ते पायाने उलट अडकतंय ना. लागतंय का? पाहून घ्या बरं का कुठे उचकलंय का काय ती. एकदम पटकन स्लोप येतो ना. पहिले नवीन घालत ना यायचं ना, कोण किती मारतो ना थांबता 40-50 कुठल्या गोष्टीचं तापलेला उन्हाने ना, तेव्हा उन्हातही यायचे आणि म्हणजे गर्दी पण खूप राहायची. जास्त इंग्लिश येतं का? थोडा वेळ व्यायाम करू आपण आता. सर्व घाई गडबड तर चालूच असते, पण वेळात वेळ काढून थोडंसं संध्याकाळच्या वेळेला कमसे कम थोडंसं फिरणं किंवा असं गार्डनमध्ये येणं प्रयत्न करते मी रोजच संध्याकाळच्या वेळेला. बऱ्याचदा नाही जमत, जेव्हाही वेळ भेटतो तेव्हा नक्कीच येते, कारण स्वतःलाही वेळ दिलाच पाहिजे. हे बघा आता हे गार्डनमध्ये सोडून डान्स चालू आहे. आणि इकडे झोका बघा किती जोरात आहे. बापरे बापरे बापरे. बसलीच कशाला त्या झोक्याला ओझ. त्या एकदम ढिल्ल झालेलं आहे ना. हो ना. झाड बघ किती छान आहे. पाहिजे चढता येईल का याच्यात? नको 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 बाबा. पप्पा नाही, पप्पा असले तर उंच आहे ते उतरवून घेतील जरी अटकला तर. कुठे कुठे येतो कुठे? शक्तिमान. हळू हळू जरा हळू. बाहेर पण मुलं खेळतात का रोडवर? इकडे थोडंसं शांतता आहे ना, थोडी साईडला येतं तर बाहेर आहे मुलं सायकल खेळायला सोपं जातं. तो त्याचा फ्रेंड. ए ट्युशनला आमच्या इकडे येतो ना तू? तिथे जाधव सरांकडे येतो ना. बरोबर मी बघितलं होतं तुला. कुठल्या स्कूल मध्ये रे? तिकडे आहे का? बोल रे, इंग्लिश बोल ना. ए तुम्ही सायकलवर येता का दोघं एवढं ना इकडे गार्डन? नाही का? त्याच्या सायकलवर आले का? त्या दिवशी नेली होती दीदी. कलाकार पाय तो कुठे ऍडजस्ट झालाय. ए हळू बर का, त्याचा पाय बी अडकल. नको लागेल रे, डोक्याला लागेल. बोलतो लय वारी तो. चला रे जायचं का? चला. गार्डन मध्ये आल्यावर खेळायमध्ये गुंग होऊन जाता, घरी जायची इच्छा नाही होत. पण मग आता स्वयंपाकाची वेळ झालेली. चला खेळता थोडा वेळ, जायचं ना. चला मग. तर चला आपण आता व्हिडिओचं इथेच एंड करू. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय बाय. दादू कुठे? चला.
जाऊया घरी. आम्हाला रस्त्यात एक हे असं रेड वेल्वेट टाईप फूल दिसलं आणि त्याचं हे झाड होतं, त्याचं छोटंसं रोपटं आम्ही आणलं, आता ते लावलं. आहे का कुंडीमध्ये जागा आहे का? गवत आणि दुसरं गवत आहे ना. कुंडी रिकामी ठेवलेलीच होती, अजून एखादा आणून लावायचं. आणि हे बघा आपला घरचा गवती चहा आल्यावर आता तोडला आहे, आता घरामध्ये घेऊन जाऊ. पाणी लागेल का तुला?